साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पण 1.5 वर्षापूर्वी साधारणपणे शरीरशास्त्राच्या संदर्भामध्ये माझं व्याख्यान आम्ही तिथे केलेलं होतं. आणि त्यावर शरीरशास्त्र काय आहे, एक आपल्या शरीरामधली जी संस्था आहे ही संस्था आपण विचारामध्ये घेतलेली होती. आणि त्याच्यानुसार मग अस्थि संस्था असेल किंवा स्नायू संस्था असेल, रुधिराभिसरण संस्था असेल, त्यानंतर श्वसन संस्था आपण घेतली होती, मज्जा संस्था आपण त्याच्यामध्ये घेतलेली होती, जनन संस्था घेतली होती आणि पचन संस्था. अशा शरीरामधल्या सर्व संस्था आपण या ठिकाणी चार्ट वरती आपण सगळं त्याचा आढावा हा घेतलेला. आता हा जो सगळा आढावा आपण घेतला हा सगळा स्थूल शरीराचा भाग आहे. आता आपलं जे शरीर आहे हे शरीर 3 प्रकारचं असतं. म्हणजे प्रकार एकच असतो, पण आपण किंवा आपल्या अगोदरच्या जे साधक होते यांनी या शरीराचे 3 प्रकार सांगितले गेलेले आहेत. त्यातलं पहिलं जे आपण एकमेकांना पाहू शकतो किंवा डॉक्टर आपल्याला ओपन करून पाहू शकतात असं जे जे काही असेल शरीरांतर्गत जे आपल्याला दिसतं त्याला स्थूल शरीर असं म्हटलेलं आहे. आणि आपण कशासाठी आलो इथे, प्रत्येक जण कशासाठी इथे आला ह्याची जर आपण कारणमीमांसा पाहायला गेलो तर काही ना काहीतरी कर्तव्यासाठी आपल्याला इथे, की कोण नियती असेल, परमेश्वर असेल, त्यांनी आपल्याला इथे पाठवलेला आहे. आणि त्यानुसार त्या त्या फॅमिलीमध्ये आपला जन्म झाला आणि त्यानुसार आपली कर्म जी आहे ती या ठिकाणी चालू राहिलेली आहे. ही कर्माच्या संदर्भामध्ये असलेलं हे जे आपलं शरीर आहे त्याला कारण शरीर असं शब्द वापरला जातो. या कारणाने मी इथे आलो आणि ते कार्य माझं मला पूर्ण करायचं आहे, ते कारण शरीर. आता याच्या व्यतिरिक्त आहे पण दिसत नाही, जाणीव आहे पण ती दिसत नाही, हा जो सगळा शरीराचा भाग आहे ह्याला म्हणायचं सूक्ष्म शरीर. आणि म्हणून या सूक्ष्म शरीराबद्दल आज आपल्याला प्रामुख्याने इथे गोष्ट पाहायची आहे. आता हे सूक्ष्म शरीर कसं आहे तर आपली जी काही ज्ञानेंद्रिय आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची त्याचं ज्ञान आपल्याला होत. कर्मेंद्रिय जी आहेत त्यांनी पण आपल्याला काही गोष्टी करता येतात. आणि जी आपण गोष्ट करतो आहोत ती आपल्याला दिसते. आता मी हात हलवतोय हे तुम्हाला दिसतंय, मी बोलतोय हे तुम्हाला दिसतंय, पण दिसलं तरी ऐकू पण येत असतात. माझे शब्द तुम्हाला ऐकू येत असतात, पण माझे शब्द दिसतात का तर शब्द दिसत नाहीत. मग हे जे न दिसणं आहे तो सूक्ष्म शरीराचा भाग. म्हणजे मी बोलताना तुमच्या कानातून ते शब्द आतमध्ये जातात, त्याची प्रोसेस होते मेंदूमध्ये आणि तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. आणि हा अर्थ रासायनिक भाषेमध्ये मेंदूमध्ये तो स्त्रवत असतो. आणि ती रासायनिक भाषा जी तुम्हाला परिचित असलेल्या भाषेशी त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि तुम्हाला त्या भाषेमध्ये माझे शब्द ऐकू जातात. आता जी भाषा अपरिचित आहे ती भाषा तुम्हाला ऐकू येईल पण त्याचा अर्थबोध होणार नाही. आता नुकतंच तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल, मेलोनी आणि आपले मोदी साहेब हे दोघं एकमेकांशी बोलताना आपल्याला दिसतात किंवा ती मेलोनी भाषण करताना आपल्याला दिसते इटालियन भाषेमध्ये. पण आपला जर त्या भाषेची परिचयच नसेल तर आपल्याला काय फक्त लक्षात येईल की काहीतरी असं असं बोलते, पण याच्या पलीकडे त्याचा अर्थबोध आपल्याला काही होणार नाही. आणि म्हणून हा अर्थबोध होण्यासाठी म्हणून जी काही यंत्रणा अंतर्गत भागामध्ये आहे ती सूक्ष्म शरीराचा तो एक भाग आहे. मला दिसतं, हे कसं दिसतं मला तर
आपलं चित्त त्याच्यापाशी असतं. सुरुवातीला काय असतं? चित्त त्याच्यापाशी असतं आणि ते चित्ताला ते दिसतं आणि मग ते मन ग्रास करतं. काय दिसलं चित्ताला? मग मनामध्ये विचार चालू होतात किंवा एक प्रकारचं चरविचरण त्याच्यामध्ये चालू होतं आणि मग ते मन आपल्याला सांगतं की हे असं असं आहे. हा जो अर्थबोध जो होतो तो सूक्ष्म शरीराचा भाग आहे. आता मला समोर इथे मी बघत असताना मिसेस बगवाडकर आहे किंवा माधवी आहे. ह्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात हे कशामुळे? तर ह्या चित्तानी ज्या वेळेला मी त्यांना पहिल्यांदा पाहिलेलं असतं त्याच्यानंतर मग मला कोणीतरी येऊन सांगतं किंवा त्या स्वतः सांगतात की माझं नाव असं असं आहे आणि मी अमुक अमुक ठिकाणी राहते. आता हे सगळी जी वाक्य त्यांनी सांगितलेली आहेत मला ती माझ्या मेंदूमध्ये ग्रास्प होऊन जातात. हे जे ग्रास्पिंग मेंदूमध्ये आहे हे रासायनिक भाषेमध्ये होत असतं आणि रासायनिक भाषेतूनच मी ज्या वेळेला त्यांना पाहतो त्यावेळेला या सगळ्या प्रक्रिया मेंदूमध्ये होऊन जातात आणि आपण त्या व्यक्तीला ओळखायला लागतो. कित्येक वेळेला आपल्याला असं असतं की एखाद्या व्यक्तीला ओळखत असताना त्याचं नाव माहितीच असतं असं नाही, कारण रोजचा परिचय त्या व्यक्तीचा नसतो, रोजच्या कॉन्टॅक्टमध्ये जी व्यक्ती नसते, पण पाहिल्यानंतर चेहरा पाहिल्यानंतर त्यांना आपण ओळखतो आणि एकमेकांना आपण हॅलो करून पुढे जातो. विशेषतः मॉर्निंग वॉकच्या वेळेला तुम्ही बघा, रोज मॉर्निंग वॉक करणारे जे लोक आहेत आपण काही सगळ्यांची नावं आपल्याला माहिती नसतात. कोणी ए बिल्डिंग मध्ये असेल, कोणी सी बिल्डिंग मध्ये असेल, परंतु रोजच्या रोज आपण जर पाहिलं तर आपण हात करून पुढे जातो. हे हात करून दाखवणं ही ओळख दाखवण्याची एक पद्धत आहे आणि ही जी आत्मन भावना तुम्हाला निर्माण होते हॅलो करण्याची ती सूक्ष्म शरीराचा तो एक भाग आहे. आणि या सूक्ष्म शरीराचा जो भाग आपल्याला आहे त्यातला महत्वाचा भाग जो आहे की त्याच्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा कोणती आहे तर ती आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये असलेले 7 चक्र आहे. आणि या 7 चक्रांकडून या सर्वांवरती या सूक्ष्म शरीरावरती नियंत्रण केलं जातं किंवा सूक्ष्म शरीराचं कार्य हे या 7 चक्रांमुळे चालतं. मग आपल्याला असं लक्षात येईल की ही 7 चक्र म्हणजे 7 प्रकारचे पॉइंट्स आहेत. आपल्याला जर मेडिकल शास्त्रामध्ये आपण जर गेलो किंवा एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलो किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपण जर गेलो आणि तिथं जर आपण स्पायनल कॉर्ड जर बघितला सगळा तर त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला असं काही चक्र बिक्र काही असं दिसत नाही. कारण का? तर काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत पण दिसत नाही आणि म्हणून ते सूक्ष्म आहे आणि हे सूक्ष्म जाणीवेच्या रूपाने त्या ठिकाणी असते. तुम्हाला चक्र दिसणार नाही की चला मूलाधार चक्र आहे बरं काही किंवा सोलार प्लेक्सस आपण ज्याला म्हणतो ते मणिपूर चक्र आहे असं तुम्हाला तिथे जाणवणार नाही. पण एक विशिष्ट पॉइंट तिथे असतो की जिथून सर्व तऱ्हेच्या ज्या नर्व्स आहेत या तिथे गेलेल्या असतात. म्हणजे इथे माझ्या मागच्या स्पायनल कॉर्डवरनं त्या स्पॉट पासून त्या सगळ्या नर्व्स तिकडे गेलेल्या असतात आणि हे सगळ्या सेन्सरी नर्व्स असतात. आणि म्हणून हा जो टच समजा माझा आहे तर हा टच मला तिथपर्यंत घेऊन जातो. मग तो जो जवळचा भाग असेल त्या जवळच्या भागामध्ये पहिल्यांदा संदेश जातो आणि तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. हा जो संदेशाचा जो भाग आहे हा जो संदेशाचा जो भाग आहे या संदेशाचा भाग म्हणजे हा सूक्ष्म शरीराचा तो भाग आहे आणि त्याची ओळख आपण 1 बाय 1 करून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये हा पहिला जो चार्ट आहे या चार्ट मध्ये 7 चक्र आपण दाखवलेली आहे. 7 चक्र आपण दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात खालचं जे चक्र आहे जे शिवणीपाशी असतं खालच्या ते चक्र हे मूलाधार चक्र.
त्याचं नावच मुळात मूलाधार असं आहे. या संपूर्ण शरीराचा भार हे चक्र सांभाळत असत म्हणून याला म्हटलेलं आहे मूलाधार. त्याच्यानंतरच आपल्या ओटीपोटाच्या मागे पण पाठीच्या कण्यामध्ये तिथे जो पॉइंट असतो तो पॉइंट म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. त्याच्यानंतर बेंबीच्या जवळ एक 4 बोट थोडीशी वर असं जे पण पाठीच्या कण्यामध्ये तिसरं चक्र आपलं असतं त्याला म्हणतात मणिपूर चक्र किंवा आपण त्याला सोलार प्लेक्सस असं म्हणतो. बेंबीच्या थोडं वर किंचित पण पाठीच्या कण्यामध्ये ते मणिपूर चक्र. त्यानंतर इथे तुम्ही खड्डा असा बघितलेला असेल. आपण इथे छातीला ज्या वेळेला इथे करतो तो मध्ये खड्डा आहे. त्या खड्ड्याच्या बरोबर मागच्या बाजूला पाठीच्या कण्यामध्ये एक चक्र असतं. ते चक्र अनाहत चक्र म्हणून ओळखलं जातं. अनाहत चक्र. आहत म्हणजे स्ट्रोक, आघात, आणि अनाहत म्हणजे आघात न होता होणार ते चक्र त्याला म्हणायचं अनाहत चक्र. त्यानंतर गळ्याच्या मागे, गळ्याच्या बरोबर मागे साधारण 5व्या कण्यापाशी जर आपण बघितलं तर तिथे जे चक्र आहे ते विशुद्ध चक्र म्हणून म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? विशुद्ध चक्र. आणि 2 भुवयांच्या मध्ये जे चक्र आहे, आता हे 2 भुवयांच्या मागलं चक्र मात्र इथेच असतं. ते पाठीच्या कण्यात नाही कारण तिचा कणा संपलेला आहे. आणि मग तिथे जे स्पायनल कॉर्ड मधनं येणारे ज्या रेषा आहेत किंवा ज्याला नाड्या म्हणतो आपण त्या क्रॉस होतात तिथे मागच्या बाजूला आणि कानाच्या खालून इकडे येतात. या कानाच्या खालून इकडे येतात आणि इथे त्या एकवटतात. मग हा जो भाग आहे चक्राचा तो चक्र आज्ञाचक्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही कुंकुम जिथे लावता ते जी जागा आहे ती जागा म्हणजे आज्ञाचक्राची जागा आहे. आणि त्याच्यानंतर शेंडी ज्या ठिकाणी असते त्या शेंडीच्या ठिकाणी असलेलं चक्र त्याला म्हणतात सहस्त्रार चक्र. अशी ही वेगवेगळ्या प्रकारची प्लेक्सस चक्र किंवा पॉइंट्स आपल्या संपूर्ण स्पायनल कॉर्ड मध्ये असतात. आणि म्हणून त्याचं चलन वलन सहजपणे व्हावं म्हणून आपल्याला सांगितलं जातं की ताठ बसा. म्हणजे कणा जर ताठ असेल तर त्यातनं होणारा प्रवाह जो आहे हा प्रवाह सहजपणे त्या ठिकाणी चालू राहतो. अन्यथा जर बाक आला तर जसं रस्त्यावर वळण असतं मग वळणावरती गाड्या हळू जाव्या लागतात. मग तसं ते गोष्ट घडते आणि मग काही वेळेला अडथळा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आपण जेव्हा मेडिटेशन करतो त्यावेळेला कणा ताठ ठेवूनच आपल्याला मेडिटेशन करावं लागतं. आणि ते जे ध्यान आहे हे ध्यान म्हणजे एखाद्या बिंदूवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करतो किंवा श्वासावरती आपण लक्ष केंद्रित करतो किंवा हे जे प्लेक्सस आहेत या प्लेक्सस वरती आपण जर लक्ष केंद्रित केलं तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचे लाभ हे होऊ शकतात. आता इथे आपल्याला काय होत आहे की जे लाभ तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यानुसार त्या त्या चक्रावरती आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. मग आपल्याला मूल जे आहे मूलाधार जो आहे म्हणजे आपल्याला समजा साधनेमध्ये पक्केपणा पाहिजे आहे. आपलं मन विचलित होत आहे कारण मन हे काय आहे पुन्हा एक प्रकारची ऊर्जा आहे. आपल्या सूक्ष्म शरीराचा तो एक भाग आहे. आणि मग अशा शरीराचा तो असलेला भाग ज्या वेळेला आपण या मूलाधारावरती आपलं लक्ष केंद्रित करू त्यावेळेला काय होईल की ते जे चक्र आहे त्याला एक प्रकारचं मनाच्या साह्याने स्टिम्युलस मिळेल. एक प्रोत्साहन त्याला त्या ठिकाणी मिळेल कारण मन ही ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपण तिथे न्यायची आहे. ती ही मनाच्या साह्याने न्यायची आहे. आणि मग तिथे आपलं ज्यावेळेला लक्ष तिथे राहील
आणि त्या ठिकाणी स्थिर राहील ते मन, त्यावेळेला काय स्थिती होईल की ते जे चक्र आहे ते जागृत होईल आणि त्याची ऍक्टिव्हिटी चालू होईल. तोपर्यंत ते सुप्त असतं. मग त्याची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काय करावं लागतं? मनाने तिथे जावं लागतं, तिथे थांबावं लागतं. त्यावेळेला ती ऍक्टिव्हिटी चालू होते. जसं आता तुम्ही लेक्चर ऐकता आहात, सगळं तुमचं लक्ष माझ्याकडे आहे, मी काय बोलतो त्याच्याकडे आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला मी काय सांगतो ते समजतंय. पण जर तुमच्या मनामध्ये दुसरे विचार काही चालू राहिले घरी, असं अरे गॅस उघडा राहिलेला आहे का, किंवा काही असं लाईट आपल्याला राहूनच गेलं वगैरे, तर मग तुमचं त्या ठिकाणी लक्ष राहणार नाही आणि ते ग्रास्पिंग त्या ठिकाणी होणार. म्हणून ह्या प्रत्येक चक्रावरती आपण ज्यावेळेला ध्यान करत जाऊ त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. आणि आपले जे हठयोगी होते पूर्वी, किंवा नवनाथ होते, किंवा आदिनाथांनी ही विद्या या नवनाथांना ज्या वेळेला दिली त्यावेळेला त्यांना या सूक्ष्म शरीराची जाणीव झाली आणि ते ज्ञान त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये, शाबरी भाषेमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये ती एकमेकांना दिली आणि ती माहिती आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. मूलाधार चक्र हे अशा प्रकारचं असतं. तर हे मूलाधार चक्र 4 पाकळ्यांनी मिळून बनलेलं आहे. आणि ह्या 4 पाकळ्या अशा आपल्याला फुलासारख्या काही तिथे दिसणार नाहीये. पण ज्यावेळेला मानसिक दृष्ट्या आपण तिथे जातो त्यावेळेला आपलं असं लक्षात येईल की 4 पाकळ्या तिथे आहेत. आणि म्हणून रामदासांनी देखील म्हटलंय चत्वार वाचा, शब्द वापरलाय ना, चत्वार वाचा. हे चत्वार कशासाठी? तर या 4 पाकळ्या याच्यामध्ये असल्यामुळे ते चत्वार वाचा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या प्रत्येक पाकळीवर म्हणजे जेवढे आपले प्लेक्सस आहेत त्या प्रत्येकाच्या पाकळीवरती आपले सगळी 12 खडी बसलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण संस्कृत मंत्र म्हणतो त्यावेळेला ती अक्षरं त्या असलेल्या प्लेक्ससला स्टिम्युलस करतात, टच करतात, जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आतापर्यंत आपण शाळेमध्ये असताना 12 खडी म्हणत असो, आ इ पासून ते ञ पर्यंत म्हणत असो, रोजची सवय होती. आता आपण ती काही म्हणत नाही. मग अशा वेळेला या 12 खड्या ज्या आहेत या सर्व आपल्या या प्लेक्सस मध्ये बसलेल्या आहेत. त्या प्रत्येक पाकळीवर अ पासून खालपर्यंत ते अक्षर वरून खाली या क्रमाने त्या पाकळ्यांवरती बसलेली आहेत. आता ही जी पाकळी आहे त्या पाकळीवरती इथे व, श, ख आणि स ही 4 अक्षर ही मूलाधारावर येतात. आणि म्हणून त्याच्याशी निगडीत असलेले जे काही मंत्र असतील ते मूलाधाराला त्या ठिकाणी स्पर्श करतात असं आपल्याला लक्षात येईल. आता याच्यामध्ये जी आपण आकृती काढलेली आहे त्रिकोण वगैरे वगैरे, असं काही त्रिकोण वगैरे त्याच्यात नसतं. हे थोडंसं डेकोरेटिव्ह असा हा त्याच्यातला भाग आहे. काही काही ठिकाणी तुम्हाला दिसेल त्रिकोण काढलाय, बदाम काढलाय, ते सगळं डेकोरेटिव्ह आहे. पण तो स्पॉट आणि 4 पाकळ्या या त्याच्यातल्या महत्वाच्या आहेत. आणि लम नावाचं त्याचं बीज आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही लम लम असं त्यावेळेला कराल त्यावेळेला त्या ठिकाणचं जे बीज आहे ते जागृत व्हायला लागतं. हाही प्रयोग या हठयोग्यांनी केलेला आहे आणि त्यांना त्याची अनुभूती आली म्हणून त्यांनी ते गोष्ट त्या ठिकाणी फिक्स केलेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येईल की सूक्ष्म प्राण याची वैशिष्ट्य कोणती आहे? तर सूक्ष्म प्राण, परावाणी, मनाचे सूक्ष्म स्फुरण. म्हणजे मनाला जर का आपल्याला काबूत ठेवायचं असेल, स्थिर ठेवायचं असेल तर कोणतं तत्व आपल्याला लागणार आहे? स्थिरता कोणत्या तत्वामध्ये आहे? पृथ्वी तत्वात आहे. आणि म्हणून हे पृथ्वी तत्वाचं चक्र मनाने ज्यावेळेला आपण तिथे जाऊ आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू त्यावेळेला आपलं मन लवकर स्थिर होतं. म्हणून मूलाधार स्थितोसी नित्यम शक्ती ही त्रयात्मक असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून या मूलाधारावरती मनाने जायचं, ध्यान तिथे ठेवायचं. म्हणजे आपलं मन इकडे तिकडे न जाता पहिल्यांदा ते
स्थिरावतं आणि ते मन स्थिरावल्याशिवाय पुढची स्टेप नाही. म्हणून पहिल्यांदा मन स्थिर करायचं, म्हणून मूलाधाराला पहिल्यांदा आपल्याला जावं लागतं. आता बघा, माझे पाय स्थिर आहे. एखादा नवख्याला जर सांगितलं की तू लेक्चर दे, की अस्थिरता चालू होऊन जाते. आपल्याला माहिती, ज्या अगदी नव्यानेच आपण जर लेक्चर द्यायला उभे राहिलो तर तिथे काय होते, पाय लटपट लटपट करतात किंवा हात लटपट लटपट करतात. म्हणजे ही जी स्थिरता जी मनाची आहे ती त्याची तिथे नसते. पण जर का या मूलाधारावर तुमचं जर का असेल आधिपत्य, तर तुमचं मन हे स्थिर त्या ठिकाणी राहतं आणि मग इथून परावाणीची निर्मिती चालू होते. त्याच्यानंतर जागृतीनं त्याच्या स्फूर्ती येते आणि सकारात्मकता येते. एकदा तुमचं मन स्थिर झालं की तुम्ही तुमचं कार्य करण्यासाठी म्हणून ते मन काय करायला लागतं, तुम्हाला उद्युक्त करायला लागतं की आज हे मला कार्य करायचं आहे. पण जर मन अस्थिर असेल तर ते कार्य नीटपणे होत नाही. एखाद्या आपण कार्याला लागलो की ते कार्य पूर्णत्वाला ते जायचं असेल तर आपलं मन कसं असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे. आणि म्हणून मूलाधारावरती आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन हे तिथे करायचं असतं. आता त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ते जागृत करण्यासाठी म्हणून काही सांगीतिक देखील उपचार असतात. त्याचाही मी अंतर्भाव याच्यामध्ये केला. तुम्ही मनाने बसाल. आता समजा तुम्ही बसला, पाठीचा कणा ताट केला, मूलाधारावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर ते होतं. पण त्याला प्रयत्न करावा, कारण मन आपलं चंचल आहे. पण अशा वेळेला काम करीत असताना सुद्धा जर आपल्याला मनाची स्थिरता हवी असेल, किंबहुना आपण स्थिर बसल्यानंतरही मनाची स्थिरता हवी असेल, तर काही सांगीतिक राग जे आहेत ते आपल्याला उपयोगाला येतात. तर संगीतोपचार असं त्या ठिकाणी शब्दप्रयोग वापरला जातो. मग त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की काही प्रकारचे वादी स्वर तुम्ही कदाचित ऐकला असेल कधी. शास्त्रीय संगीतामध्ये वादी, संवादी, अनुवादी, विवादी असे स्वर असतात. तर त्यातले जे वादी स्वर आहेत की जे आपल्याला तो राग दाखवतात, रागाची ओळख या स्वरांनी होते, त्या विशिष्ट रागाची. तो जो राग आहे त्या रागाचं जर आपण श्रवण केलं तर आपल्याला मनाची स्थिरता निर्माण होते. आता हा जो मूलाधार आहे त्याचा स्वर आहे सा, तिथून सुरुवात होते. आणि या मूलाधाराचा रंग आहे तांबडा. लाल रंगाचा हे चक्र आहे. आपल्याला माहिती आहे पिंडी ते ब्रह्मांडी. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की सूर्याचे जे सूर्य जो पांढरा दिसतो ऍक्च्युली तो 7 रंगाचं मिश्रण आहे. मग हे 7 रंगाचं मिश्रण मध्ये जर एखादं माध्यम आलं तर ते स्प्लिटअप होतं. हे आपण शाळेमध्ये असताना तो प्रयोग केलेला आहे की लाल रंग इकडे आपल्याला दिसतो वगैरे. ते हे जे त्याचं स्प्लिटअप आहे ते सगळं स्प्लिटअप आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये झालेला आहे आणि त्यातला लाल रंग जो आहे तो मूलाधाराला मिळालेला आहे. त्यामुळे मूलाधार हे लाल रंगाचं असतं, त्याचा स्वर सा असतो असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्याची देवता आहे गणेश. मूलाधार स्थितोसी नित्यम. तर असा हा श्री गणेश ही देवता आहे. आणि म्हणून आपल्याला कुठलेही कार्य आपण ज्यावेळेला करायला जातो त्यावेळेला पहिल्यांदा गणेशाची पूजा केली जाते. आता खरं म्हटलं तर गणेशाची पूजा ही अशा तऱ्हेने करायला पाहिजे खरं, पण आपण ते टणटण टणटण करत ही गणेशाची पूजा करत असतो. पण खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर स्थिर बसून शांतपणे त्या गणेश देवतेला आठवायचं असतं. आणि आपल्याला माहिती आहे की गणेशाचं कान मोठे आहेत, तो सूक्ष्म गोष्टी ऐकतो. तर हे जे ऐकणं आहे, शिवाय त्याचे डोळे बारीक आहेत, सूक्ष्म तऱ्हेनं तो पाहतो. ही जी सगळी वर्णनं आपण त्याच्यामध्ये गणेशाची केलेली आहेत, ती गणेश देवतेचं स्थान कुठे आहे, ते या मूलाधारामध्ये आहे. आणि मग त्याची ज्या वेळेला तुम्ही उपासना कराल या पद्धतीनं, त्यावेळेला तुम्हाला त्याची फलितं हळूहळू मिळू लागतात. आता त्याच्यामध्ये त्याचा जो राग सांगितलेला आहे तो आहे श्याम कल्याण.
त्याचा राग कुठला आहे? श्यामकल्याण. आता या श्यामकल्याणामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की काही काही शास्त्रीय संगीतामध्ये चिजा आहेत त्या श्यामकल्याणाची. उदाहरण द्यायचं झालं तर जियो मेरो राग, जियो मेरो लाल, जियो मेरो लाल, जियो मेरो लाल. ही जी चीज आहे ही श्याम कल्याण आहे. दुसरं त्याचं अजून एक त्याचं जर जलद आपण घेतलं तर दुसरं त्याचं उदाहरण आहे, तेरो ध्यान अति पावन, तेरो ध्यान अति पावन, तेरो ध्यान. ही जी दुसरी त्याची चीज आहे ही त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकता येऊ शकते. तिसरं उदाहरण आहे, स्वकर शपथ वचनी वागिला उगीच का तू आहे. तुम्हाला नाट्यसंगीत माहिती असेल, ते त्याच रागातलं आहे. ते ऐकलं तरी चालेल. ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तुम्ही केलं तरी चालू शकतं. ते तुम्ही ऐकायचं. आणि हे ऐकताना तुम्ही समजा संध्याकाळची वेळ आहे, सकाळची वेळ आहे, स्थिरता तुम्हाला आहे, त्यावेळेला कानाला लावायचं आणि ते गाणं तुम्हाला याच्यातलं जे असेल त्या रागातलं ते आपण ऐकायचं. तसंच एक उदाहरण घेतलंय, ये शाम की तन्हाईया. ते गाणं तुम्हाला माहिती आहे सिनेमा, ते गाणं त्याच रागातलं आहे. आणि ते जर तुम्ही ऐकलं, ज्यांना सिनेसंगीताची आवड आहे त्यांनी सिनेसंगीतातलं ऐकावं, नाट्यसंगीताची आवड आहे त्यांनी नाट्यसंगीत ऐकावं, क्लासिकलचा आवड आहे त्यांनी क्लासिकल ऐकावं. पण तो जो श्याम कल्याण राग आहे तो जर तुम्ही ऐकला तर तुमचं मन स्थिर व्हायला सुरुवात होते आणि हे जे मूलाधार चक्र आहे ते जागृत त्या ठिकाणी होतं. आता आपण पुढचं चक्र विचारात घेऊ. ते आहे स्वाधिष्ठान. दिसतंय? असं करतो. हे स्वाधिष्ठान चक्र आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला स्पायनल कॉर्डमध्ये ते असतं. आता त्याचं जे देवता आहे ते आहे ब्रह्म आणि त्याच्या अनुषंगानं सावित्री. तर ब्रह्म सावित्री हे त्याचं दैवत हे त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि जसं पृथ्वी तत्व तसं हे आहे आप तत्व. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच क्रमानं ही सगळी तत्व त्याच्यामध्ये आहेत. हे जलतत्वाचं असलेला हा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचा रंग हा नारिंगी आहे. तान्ना पिहिनी बाजा त्याचप्रमाणे हा नारिंगी रंगाचं हे चक्र त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं बीज आहे वम. लम नंतर वम बीज त्याचं आहे. त्याच्यावरती अक्षर येत आहे य ल व श आणि भ, ब भ, ब भ आणि य र ल व श ही अक्षर या पाकळ्यांवरती आहेत. ते 6 पाकळ्या. पहिल्यांदा 4 झाल्या, इथे 6 पाकळ्या. आता पाकळ्या वाढल्या, ते पण लक्षात घ्यायचं आहे की काही इथं पाकळ्या वाढल्या. आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की याची वैशिष्ट्य कुठली आहे तर ध्यान आणि मनाची सांगड त्याच्यातनं घातली जाते. आपण जेव्हा ध्यान करतो आणि मन हे करतो तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या लहरी उत्पन्न होतात. आता पाण्यामध्ये बघा लहरी असतात आणि म्हणून एखादा खडा समजा त्यात टाकला तर सर्व दिशांनी त्या लहरी जातात असा आपण अनुभव नेहमी घेत असतो. तशाच तऱ्हेने याच्यावर ज्यावेळेला आपण मन हे स्थिर करतो त्यावेळेला या लहरी ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि सर्व दिशांनी शरीरामध्ये त्या पसरत जातात. आता पृथ्वी तत्वाला काय स्थिती होते की तिथेच ते स्थिर राहते, त्या तरंग असे निर्माण होत नाही. पण जर आपण कॉन्सन्ट्रेट करत राहिलो तर लहर मात्र निर्माण होते, वरवर जाणे. पृथ्वीच्या जो उत्सर्जन होतं की नाही, तापलं एकदा की उत्सर्जनाला सुरुवात होते, तसं त्या मूलाधारामध्ये होईल. पण इथे काय स्थिती होते
इथे सर्व दिशेने या लहरी पसरत पसरत जाते आणि मग मनोरंजन, आमोद, प्रमोद या वृत्तीमध्ये वाढ. म्हणून कित्येक वेळेला तुम्ही बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये मनोरंजन करण्याचा गुणधर्म त्याच्यामध्ये, म्हणजे आपले कोण सांगता येतील आपल्याकडे? हल्ल्याळ साहेब. हा, हल्ल्याळ साहेब जे आहे, हा, आता त्यांच्यामध्ये हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे हे जास्त प्रमाणामध्ये त्यांचं जागृत असणार आहे आणि त्यामुळे ती प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. आनंद लहरी ते निर्माण करतात सगळ्यांच्या मध्ये, स्वतःही घेतात आणि दुसऱ्यालाही हे आनंद देतात. लेखक सुद्धा असाच असतो, कवी सुद्धा असाच असतो आणि त्यामुळे ही चक्र जिथे तुमची जागृत असतील ज्यांची, त्यांच्यामध्ये ते गुणधर्म आलेले असतात. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हे योगावाले जे लोक आहेत, मग हास्ययोग असेल तर हे हास्ययोग सुद्धा या मध्ये येतो. दुसरा जो योग आहे पतंजली योग, हा मूलाधारामध्ये. तर असा आपल्याला दोन्हीतला फरक थोडासा जाणतो. आता कोरफडेंच्याकडे जी गुणधर्म आहे हे या स्वाधिष्ठानचे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सगळीकडे लहरी त्या कशा पसरायच्या हे त्याच्यामध्ये. आणि हास्य केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मूलाधारापासून ते सहस्रारापर्यंत सर्व गोष्टी हलतात आपल्या शरीरामध्ये, त्याला एक प्रकारचा स्टिम्युलस मिळतो. तर हे अशा तऱ्हेचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म त्या त्या व्यक्तीमध्ये निर्माण होतात आणि त्याला आपण शब्द वापरतो प्रतिभा जागृत आहे. मग काही लेखक असतील, काही कवी असतील, वेगवेगळ्या तऱ्हेचे गुणधर्म. कोणाकडे ड्रॉइंग असेल, आहे ना, आपल्याकडे काही ड्रॉइंग हे आहेत, काही पेंटिंग करणारे आहेत आणि मनोरंजनवर ते सगळे गुणधर्म आपल्याला हे दिसत असतात. त्यावेळेला ही त्यांच्याकडे ती कला त्यांची तिथे जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या अंगी असते. आता आपण बघितलं की आता मला 2 फुलं देण्यात आली किंवा पुष्पगुच्छ देण्यात आला. आता हे कुठून आलं यांच्यामध्ये? ही कला शिकवला गेलेला आहे त्यांना, परंतु जी त्याच्यातून निर्माण होणारी जी प्रवृत्ती, असं करावं, हे करावं हा जो प्रकार आहे हा या वमबीजातून आहे. या स्वाधिष्ठान चक्र त्यांचं तिथे जागृत झालेलं असतं आणि त्यामुळे त्यांना ती कला तिथे हळूहळू निर्माण झालेली असते. आणि त्याच्यातून ही एकदा तुम्हाला कला आली, कलेची वृत्ती तुमच्यात आली की दुर्गुण तुमचे जातात. तुमचे जे दुर्गुण आहेत ते निघून जातात. आता त्याच्यासाठी आपल्याला लक्षात येईल यमन कल्याण राग आहे. जसा मगाशी श्याम कल्याण होता तसा आता यमन कल्याण राग आहे. त्याच्यामधली तुम्हाला सिनेमाचं गीत माहिती आहे, गगन के चंद्रमा दुसरं उदाहरण आहे शुक्र तारा मंदवा, ते दुसरं भावगीत आपल्याला लक्षात येईल. तिसरं नयने लाजवीत नयने, हे नाट्यगीत आहे. नंतर गरजे ज्ञात कुणाला, हे एक नाट्यगीत आहे. आणि येरी आली पिया बिना, येरी आली पिया बिना, ही चीज क्लासिकल मधली आपल्याला त्याच्यातून म्हणता येईल. तर असा हा यमन कल्याण राग आपण जर त्याच्यात आळवला तर त्याच्यामध्ये रे हा महत्वाचा स्वर आपल्याला लक्षात येतो. म्हणजे या रे स्वराचा विचार, जसा सा स्वराचा मगाशी विचार होता तसा याच्यामध्ये रे हा स्वर महत्वाचा असतो आणि कित्येक वेळेला त्या रागामध्ये तो स्वर जो आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होताना आपल्याला इथे पाहायला. त्यानंतर पुढचं जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र आपल्या देवीच्या जवळ असतं. एक्झॅक्ट देवीपाशी नाही, पण थोडं 2 बोटावर असं ते असतं. आता याचा रंग आहे पिवळा, या चक्राचा रंग आहे पिवळा.
आणि याचं जे बीज आहे ते रम असं बीज आहे. रम असा उच्चार करून आपण जर का ध्यान केलं तर हे चक्र जागृत होत. आता याच्यावरची जी अक्षर आहे ती मगाशी आपण प फ ब भ असं जे म्हणाल होतो ते प फ ब भ म असं येतात आणि ड ढ न त थ ध ध न ही अक्षरं पुढची येथे येतात. आपण उलट्या क्रमाने चालू आहे म्हणून ती आपल्याला तशी वाटते. वरून जेव्हा खाली आपण येऊ त्याला अ पासून ते खालच्यापर्यंत ती अक्षरं येत जातील त्या पाकळ्यांवरती. आता मगाशी बघितलं 4 पाकळ्या आहेत मूलाधाराला, 6 पाकळ्या आहेत स्वाधिष्ठानाला, आता इथे 10 पाकळ्या. या 10 पाकळ्यांवरती 10 अक्षरं वेगवेगळी तयार झालेली आपल्याला दिसतात. आता याचं वैशिष्ट्य काय तर ते ज्या ठिकाणी आहे बेंबीच्या मागे तर तिथे पचन संस्था महत्वाचा भाग हा इथे येतो. आणि त्यामुळे पचन सुधारणा जर करायची असेल आपल्याला तर तुम्ही या रम या बीजाने जर का तुम्ही ध्यान केलं किंवा त्याचं उच्चारण जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी काय होईल पचन सुधारायला मदत होते. आता अशा ठिकाणी काय होते की ज्यावेळेला ही पाचन आपलं सुधारतं म्हणजे आपण कोणत्या कोशाचा विचार करतो अन्नमय कोशाचा विचार करतो. आपले जे पंचकोश सांगितलेले आहेत त्याच्यातल्या अन्नमय कोशाचा इथे विचार आपण करतो. आणि त्यामुळे होतं काय की अन्नमय कोशाचा आपण ज्यावेळेला विचार करत असतो त्यावेळेला असं लक्षात येईल की ही सगळी ऊर्जा तिथून तयार होऊन आपल्या शरीराला ही मिळणार असते. आणि मग त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की मग तिथे कर्मयोगी वृत्ती त्याची निर्मिती होते. कर्म करायला युक्त केव्हा होईल ओठ शांत असेल तर. आणि त्यामुळे कर्मयोगी जो आहे त्याची ती जी वृत्ती आहे ती निर्माण त्या ठिकाणी होते. आणि मग आपल्याला उत्साह तिथे काम करण्याचा आपल्याला येत जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं आत्मशक्ती पण वाढते. ज्यावेळेला कर्माची वृत्ती वाढते त्यावेळेला आत्मवृत्ती पण वाढते. आणि आत्मवृत्ती वाढण्यामुळे काय होतं की कुठलंही काम करत असताना तुम्ही पॉझिटिव्हली करायला लागता. ही जी पॉझिटिव्हिटी आपल्याला हवी असते शरीरामध्ये किंवा मनामध्ये विचारामध्ये ही पॉझिटिव्हिटी या चक्रावरती ध्यान केल्यानंतर निर्माण होते. कित्येक वेळेला आपल्याला वाटतं की हे करू नये हे काय करायचे आता नको बा. पण काही लोक असतात की नाही उद्याचे काम आज करा आजचे आत्ता करा. अशा वृत्तीचे जे लोक आहेत ही आत्मवृत्ती त्या ठिकाणी वाढत जाताना आपल्याला दिसते. आणि ती कशामुळे होते या चक्रामुळे होते मणिपूर चक्रामुळे. आणि त्याला सोलार प्लेक्सस असे इंग्रजीत म्हटले आहे. म्हणजे सूर्याचं अधिपत्य या चक्रावर असतं. आणि सूर्य म्हणजे सर्वाधिक ऊर्जा देणारं ही देवता आपल्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ह्या चक्राचं महत्व हे त्या दृष्टिकोनातून आहे. आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर त्याचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. आणि हे अग्नितत्वाचं आहे. जसं पृथ्वी झालं आप झालं आता तेज तत्व किंवा अग्नितत्व आहे. आणि अग्नी तिथे आहे म्हणून पचन ही त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे अग्नितत्वाचं हे चक्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता याचा स्वर आहे गंधार किंवा ग. ज्याच्यामध्ये वारंवार येईल त्याच्यावर स्थिरता येईल अशा तऱ्हेचा राग म्हणजे अभोगी राग आहे. आणि या अभोगी रागामध्ये एक पाहुणे किती वाट मधलं एक गीत आहे. मज सुचले ग सुचले मंजुळा मज सुचले. दुसरा आहे धन संपदा न लगे मला धन संपदा न लगे मला. एक नाट्य त्याच्यामध्ये आहे. आणि पडोसन मधलं एक गाणं मला येत नाहीये पण तुम्हाला माहिती असेल शर्म आती है मला या नावाचं एक गीत आहे. ते या रागामधलं आहे अभोगी म्हणलं ते आहे. आणि
अब नाम नाऊ मैं तो है, अब नाम नाऊ चीज क्लासिकल मध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळते. आता यातलं तुम्ही काहीही ऐकलं कानाला लावून तो अभुनी राहा. विशेषतः की जे मोठे मोठे गायक आहेत, भीमसेन असतील किंवा सुमन आपले हे दुसरे कोण जे आहेत गायक किंवा अभिषेकी असतील, ते ह्या सगळ्या गायकांनी ती गायलेली आहे. यूट्यूबवर आपल्याला ऐकायला मिळतात. तर ते लावायचं आणि शांतपणे ऐकायचं. पण ध्यान आपलं मणिपूर चक्रावर तिथे ठेवायचं. म्हणजे आपल्याला पाचन क्रियेच्या संदर्भात असलेल्या ज्या तक्रारी आहेत या तिथे दूर होतात. तर अशी ही आपण चक्र तिथे लक्षात घेतली, वम आणि रम. आता पुढची दोन चक्र आपण पाहू. आता पुढचं चक्र आहे अनाहत. आता हे जे अनाहत चक्र आहे, हे चक्र आपल्या हृदयाच्या जवळ आहे आणि त्याचा रंग आहे हिरवा. हृदयाच्या मागच्या बाजूला स्पायनल कॉर्डमध्ये हे चक्र आहे. थोडं डायफ्रॅम जो आहे आपला त्याच्या थोडंसं वरच्या बाजूला हे चक्र आपला असतं. तर या ठिकाणी त्याचं जे दैवत आहे ती आदिशक्ती आहे किंवा शिव ज्याला म्हणतात, अशी त्याची देवता सांगितली गेलेली आहे. आणि हे वायू तत्व तिथं आहे. प्लस श्वसन क्रिया जी आहे की आपली फुफ्फुसं आहेत ती याच भागामध्ये आहे. त्यामुळे हे वायू तत्व याचं सगळं आधिपत्य या भागामध्ये चालतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्याची जी देवता आहे ती शुक्र आहे. म्हणजे देवता शिव झाली पण ग्रह जो आहे तो शुक्र आहे. मग आपल्या पत्रिकेमध्ये जे जे काही असे ग्रह असतात तर त्यांच्या परिणाम हा त्या असलेल्या चक्राशी संबंधित त्याचं हे असतात. कित्येक वेळेला एखादी गोष्ट एखाद्याच्या जीवनामध्ये होत नाही, खूप प्रयत्न करूनही होत नाही. याचं कारण त्याचं ते चक्र त्या ग्रहावरनं ठरवायचं की एखादा ग्रह वीक असेल, तो वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे. तर हे जे यम बीज आहे, या यम बीजाचा आपण जर का पुनरुच्चार केला तर आपल्याला ते सुधारण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. आता याचं वैशिष्ट्य कुठलं आहे तर कला आणि विज्ञान वृत्ती त्या माणसामध्ये निर्माण, निरनिराळ्या प्रकारच्या कला त्याच्यामध्ये निर्माण. आता आपण पाहतो की अगदी एखाद्या व्यक्ती भावनाशील असते, भावनाशील असं काहीतरी कार्य ती करून जाते. तर हे जे काही भावना ज्या निर्मितीची जी आहे गोष्ट, मी हृदयापासून बोलतो. म्हणजे काय करतो, एखादी गोष्ट हृदय आहे असं आपण शब्द वापरतो. हे हृदय म्हणजे काय असतं तर संस्कृतला माहितीच आहे. तर ही हृदयता जी आहे ही त्याच्यामध्ये निर्माण होते, कारण ते चक्र जे आहे ते कार्य तिथे करीत असते. मग कित्येकांच्या कला असतात पण त्याच्यातून काहीतरी भावना निर्माण होतात. मगाची सुद्धा कला होती पण त्याच्यातून अशी भावना, हृदय भावना असं काही नसतं. छान तुम्ही म्हणाल त्याला, सुंदर म्हणाल, काय सुंदर फुल आहे. पण इथे काय गोष्ट होते की ते फुल पाहिल्यानंतर कुठल्या तरी भावना मनामध्ये निर्माण होतात आणि डोळ्यातून अश्रू निर्माण होऊ शकतात. अशा तऱ्हेसारखी ही कलाकृती होते. त्यावेळेला हे यम हा जे बीज आहे, या बीजाने युक्त असलेलं हृदयाचं जे चक्र आहे, अनाहत चक्र आहे, त्याच्या ठिकाणी स्टिम्युलस हे निर्माण तिथे होत असते. त्याच्यानंतर अहंकारादी विकार तिथे नसतो. एकदा तुमच्यामध्ये चांगल्या भावना निर्माण झाल्या की अहंकार राहत नाही. आता अहंकार दोन प्रकारचे हे लक्षात घ्या. अहंकार म्हणजे तुम्ही जे स्वतः दिसता आहात एकमेकांना, ते दिसणं हा अहंकारच आहे. अहंकाराचा तो भाग आहे. मी अहम म्हणजे मी कोण आहे
मी एक अविनाश आपटे आहे, म्हणजे मला काहीतरी नाव आलं म्हणजे हा माझा अहंकार आहे. पण मनाचा विचार ज्या वेळेला आपण करतो, मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाही, हे ज्या वेळेला सांगितलं होतं आत्मशतकामध्ये आहे, तेव्हा हे मनोबुद्धी अहंकार हे जे आहे सगळं हे सूक्ष्म शरीराचे भाग. मन आहे, दिसत नाही, जाणीव आहे, काहीतरी ते आहे एवढंच तुम्हाला माहिती आहे, त्याला तुम्ही मन म्हणता. हे जे थॉट्स चालू आहेत त्याला तुम्ही मन म्हणता, पण मन वेगळं आहे, थॉट वेगळे आहे. बारीकावा जर आपण बघितला होता तसं अहंकार आहे. काहीतरी आपण विशेष आहोत असं काहींच्या मनामध्ये ते येत राहतं आणि त्याप्रमाणे ते वागत राहतात. मग कित्येक वेळेला असं लक्षात येतं की अरे आपण याला हॅलो केलं ना, हा माणूस काय आपल्याला हॅलो करत नाही. मग आपल्या मनामध्ये असा विचार येतो की ज्याच्यामध्ये अहंकार असला पाहिजे, तो असेलच असं नाही, कदाचित त्यांनी तुम्हाला ओळखलं नसेल म्हणून सुद्धा असू शकतं. पण आपण मनामध्ये असे भाव तयार करून घेतो की हा माणूस असाच आहे, तो माणूस तसाच आहे. हे ज्या वेळेला होतं ना, तसे अहंकार त्या ठिकाणी मनामध्ये निर्माण होतात आणि ते जे आहेत ते विकार ह्या साधनेतून नष्ट होतात. आपला कुठलाही अहंकार आपल्या मनामध्ये राहत नाही. आपण डाऊन टू अर्थ शब्द जो वापरतो ती वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतं की अहंकार गेला की मग आत्मविश्वास निर्मिती होते. आत्मविश्वास तुमचा वाढतो की मी एक गोष्ट करणार म्हणजे करणार. आणि आपल्याकडे असे काही लोक आहेत की जी ती गोष्ट करणार म्हणजे करणार आणि ती त्यांच्याकडनं होत असते. आता मध्यंतरी काय झालं की लहान मुलांचे काही कार्यक्रम करायचे का नाही असंच मनामध्ये विचार. आम्ही एक प्रयोग करून बघितला होता लहान मुलांचा. त्याला काही त्यावेळेला काही फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही, तर मुलांची टेंडन्सी होती बाहेर खेळण्याची. पण आता नुकतंच एका व्यक्तीने तो प्रयोग केला आणि तो केल्यानंतर त्यांना मनामध्ये निगेटिव्हिटी आली नाही, पॉझिटिव्हिटी झाली की नाही ते होणार, करणार. आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीने ते करून दाखवलं आणि 60 मुलांना कंट्रोल त्या व्यक्तीने केला आणि संपूर्ण 5-6 दिवस सुंदर त्यांच्यामध्ये रमायला मिळालं. याचं कारण अहंकार बाजूला ठेवलेला होता. त्यांचं यम बीज हे जागृत होतं. मी नाव मुद्दाम घेतलं नाही कारण सगळ्यांना माहिती आहे. जय श्रीताई. ते हे यम बीज त्यांचं जागृत होतं आणि त्यामुळे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जो की मी करून दाखवेन आणि त्या इतर सगळ्या क्षेत्रात त्या करतात. नाटकात काम करायचं असेल तरी करतात, नाट्यछटा असेल तरी करतात, आत्मविश्वासाने त्या करतात आणि म्हणून त्याच्यात त्यांना यश हे त्याच्यामध्ये निर्माण होतं. कारण यम बीज हे त्यांचं जागृत असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग दिव्यानंद. तुम्ही काम केलं की आपल्याला काय वाटतं की झालं का, एक तो दिव्यानंद त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतो. आता याचा स्वर आहे मध्यम किंवा मुक्त आणि त्याचे जर आपण राग बघितले तर 2 प्रकारचे राग त्याच्यामध्ये येतात. आपल्याला माहिती हृदयाचे 2 कप्पे आहेत, 2 बाजू आहेत, फुफ्फुसालाही 2 बाजू आहेत. तसे याच्यामध्ये सुद्धा 2 वेगवेगळे राग आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांच्या श्रवणाने आपलं हे जे आहे ते जागृत होऊ शकतं. त्याच्यामध्ये पहिला राग जो आहे तो आहे भैरव. त्याची चीज आहे तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. हा भैरव रागामधलं ही लावणी आपल्याला दिसते. दुसरं उदाहरण जागो मोहन प्यारे, जागो जागो मोहन प्यारे, ही एक चीज त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हे आदिदेव शिव शंकर, हे आदिदेव शिव शंकर, ही त्याच्यामध्ये असलेला ध्रुपद भ्रमणामध्ये ही एक
रचना ही त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. कारण शिव हा त्याचा दैवत असल्यामुळे ध्रुपद धमाल ही जी क्लासिकल मधला हा जो प्रकार आहे हा तिथे इफेक्टिव्ह असतो. आणि त्याला पखवाज हा त्याचं वाद्य ही देखील इतकंच महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं. दुसरा जो राग आहे तो आहे दुर्गा, जो अगदी सुरुवातीला ज्यावेळेला गाणं शिकायला जातात मुलं केवढी त्यावेळेला सुरुवातीच्या रागांमध्ये हा दुर्गा राग हा त्याच्यामध्ये असतो. त्याची चीज आहे गीत गाया पत्थरोने, ते गीत त्याच्यामध्ये येतं. नंतर दुसरं नाट्यगीतामध्ये कर हा करी धरिला शुभांगे, कर हा करी, हे नाट्यगीत त्याच्यामध्ये येईल. तिसरं केव्हा तरी पहाटे आहे ना, ते त्या भावगीत त्या ठिकाणी येऊ शकतं. किंवा सखी मोरी रूम झूम, सखी मोरी रूम झूम, ही त्याच्यामध्ये क्लासिकल म्हणतो. हा खयाल आपण ज्याला म्हणतो हा खयाल त्याच्यामध्ये येतो. तेव्हा यातलं आपण काहीही ऐकलं आणि ते ध्यान केलं तर यम बीज ध्यान करतो त्यावेळेला अनाहत चक्र तुमचं जे आहे ते तुमचं जागृत त्या ठिकाणी होईल, ॲक्टिव्ह त्या ठिकाणी होईल आणि रक्ताभिसरण देखील त्या ठिकाणी सुधारायला मदत होईल. किंवा तुमचं जे तुम्ही मेडिटेशन करताना दीर्घश्वसन जे तुम्ही करत असता त्या दीर्घश्वसनाला देखील इथे त्याची मदतही होऊ शकते. नंतरचं जे चक्र आहे चक्र, आता हे विशुद्ध चक्र हा जो गळ्याचा भाग आहे त्याच्या एक्झॅक्टली मागे तुम्ही जर इथे बघितलं असेल की एक इथे हाड आहे, मागच्या बाजूला तुम्ही हे लावलं ते हाड असं वर आल्यासारखं तुम्हाला दिसतं. त्याच्या तिथे जो शेजारी खड्डा आहे खाली, त्याच्या किंचित खाली जो खड्डा आहे त्या ठिकाणी या चक्राचं स्थान आपल्याला बघायला मिळेल. हे विशुद्ध चक्र असं म्हटलेलं आहे आणि याचा स्वर आहे पंचम. तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि राधा ही त्याची देवता आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की श्रीकृष्ण बासरी वाजवतो. ती बासरी कुठून आली त्याच्यामध्ये, तर हे विशुद्ध चक्राचं द्योतक आहे, ज्याला सुशिर वाद्य असं म्हटलं जातं, जे श्वासाच्या दृष्टिकोनातून किंवा हवेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सांगितलं जातं वाजवायचं. तर त्या वाद्याचा संबंध तिथे येतो. म्हणून कृष्ण हा याच्यामध्ये आपल्याला बासरी वाजवताना आपल्याला दिसतो. आणि हा जो कृष्णाच्या याचा रंग जो निळा आहे, हा निळा रंग हा या चक्राचा आहे. निळा रंग या चक्राचा आहे. त्याच्यानंतर याचं तत्व आहे आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि आकाश तत्व आपल्याला दुसऱ्या जर भाषेमध्ये बघायचं असेल तर पोकळी दाखवतो. आकाश तत्व हे पोकळी दाखवतो. आणि मग तुम्ही गळ्यामध्ये बघा किती पोकळ्या आहेत. आपली श्वास नलिका त्याच्यामध्ये आहे, अन्न नलिका त्याच्यामध्ये आहे, नाकातून येणारी नलिका पण त्याच्यातून येते, युकेशियन नलिका जी कानातून येते ती पण तिथंच एकत्र येते, डोळ्यातून असलेलं पण तिथंच येतं. तेव्हा अशा तऱ्हेच्या सर्व नलिका ज्या ठिकाणी येतात ते सगळं आकाश किंवा पोकळीचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी येतो. आणि आकाश तत्व हे जे सांगितलं गेलं आहे त्या आकाश तत्वातून बाकीची तत्व तयार झालेली आहेत. म्हणजे आकाशातून वायू तत्व तयार झालं, म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये अगोदर आकाश तत्व अस्तित्वात होतं, त्याच्यातून वायू तत्व तयार झालं, वायूतून अग्नी तत्व तयार झालं, अग्नीतून जलतत्व तयार झालं आणि या जलतत्वातून मग पृथ्वी तत्व हे तयार झालं. तर अशी ही जशी निर्मिती आहे तसंच हे सगळं त्याची रचना जी आहे ही परमेश्वराने तशाच तऱ्हेने करून ठेवलेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये 16 पाकळ्या आहेत.
मग अशी किती होत्या? यमला 12 होत्या. इथे किती? 4. 4 नंतर 6, 6 नंतर 10, इथे 12 आणि इथे 16. म्हणजे एवढ्या पाकळ्या त्या ठिकाणी, म्हणजे किती महत्वाचा हा भाग असला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा की जर कोणी पकडला गळा तर पंचप्राण गळ्याची म्हणजे एवढ्या सगळ्या 16 पाकळ्या पकडल्यानंतर राहिलं काय? अशी स्थिती त्याच्यामध्ये आपल्याला निर्माण होतात. आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की शनी ही त्याची ग्रह आहे. शनी इथे नियंत्रण करतो असं आपल्याला लक्षात येईल. आता याची वैशिष्ट्य कुठली? तर प्रतिकार शक्तीची वृद्धी होते. आपली प्रतिकार शक्ती जी आहे त्याची वृद्धी होते. मग कित्येक वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यांना गळ्याचे विकार असतात तिथे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. थायरॉइड आहे, तर थायरॉइड नावाची ग्रंथी आपली इथे आहे, तर त्याच्यामध्ये जर काही डिफॉल्ट झाला तर तुमची प्रतिकार शक्ती तिथे कमी होते. आणि प्रतिकार शक्ती कमी झाली की त्याच्यावर आधारित इतर विकार त्या व्यक्तीला सतावायला लागतात. आणि म्हणून याच्यावरती जर आपलं नियंत्रण असेल तर ही प्रतिकार शक्ती तुमची चांगल्या तऱ्हेची तयार होऊ शकते. आणि ईश्वर तत्वाची अनुभूती तिथे येते. आपण म्हणतो कृष्णाला आपण ईश्वर म्हणतो, म्हणजे शंकराला जसं ईश्वर म्हटलं जातं तसं हा कृष्ण देखील एक ईश्वर म्हणून समजला जातो. आणि कृष्णाची जी काही एकंदरीत आपण जर का काय म्हणतात त्याची उपासना जर आपण केली तर आपल्याला मदत होईल की आपला थायरॉइड जो आहे तो त्या ठिकाणी बरा व्हायला मदत होऊ शकेल, किंवा हे चक्र जागृत करायला तिथे मदत होऊ शकते. आणि आवाजाचं नियंत्रण, तिथूनच आपला आवाज येतो. मग श्वासावर नियंत्रण, आवाजावर नियंत्रण जर करायचं असेल तर यम बीज आणि हे हम बीज, या बीजाला काय म्हणतात? हम. उच्चार थोडासा वेगळा आहे, नुसता सगळा हम नाही, हम असा हम घासून ह येतो, तर असं हम. उर्दूमध्ये कसं आपण म्हणतो की हम, तसा हम. तर हम बीज हे त्याचं तिथे आहे. आता याचा जागृतीचा राग आहे जय जयवंती. जय जयवंती त्याचं एक उदाहरण आहे. सुंदर श्याम सलोनी आता, सुंदर श्याम सलोनी आता, ही चीज त्याच्यामध्ये येईल. दुसरं आहे गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी, हे नाट्यपद त्याच्यामध्ये येऊ शकतं. किंवा मन मोहना बडजूटे, मन मोहना बडजूटे, ही सिनेमातली एखादी त्याच्यामध्ये गीत हे त्याच्यामध्ये येतं. ते अशा तऱ्हेचं हे विशुद्ध चक्र जे आहे, या विशुद्ध चक्रावर आपण हे केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की सगळ्या तऱ्हेचं महत्त्वाचं नियंत्रण हे सगळं इथून होताना आपल्याला दिसेल. आज्ञाचक्र, हे आज्ञाचक्र आपल्या बरोबर भ्रुकुटी मध्यापाशी असते. आणि आपण जर त्या ठिकाणी स्टिम्युलस दिला, एखादं ध्यान करायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, त्यावेळेला आपण जर या बोटाने स्पर्श केला त्याला आणि थांबलो तर तिथे ती जाणीव होत राहते. आहे की नाही? आपल्याला असं लक्षात येतं की तिथे ती जाणीव होत राहते. तुम्ही स्पर्श करून बघा की ते थोडा वेळ तशीच जाणीव ही त्या ठिकाणी होत राहील. त्यावेळेला तुम्ही काय करत असता? हा स्पर्श तुम्ही केला की तुम्ही त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आज्ञाचक्र. आणि ते आज्ञाचक्र जागृत राहावं म्हणून पूर्वापार गंध लावण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आता पुरुष गंध लावित नाही, परंतु जे गणपतीचे उपासक आहेत किंवा शिवसेनेचे लोक आहेत किंवा मनसेचे लोक आहेत, हे सगळे लोक तिथे गंध लावताना आपल्याला बघायला मिळतात. किंवा वारकरी आहे बघा,
वारकरी हा बुक्का लावतो. आता त्याच्यामध्ये दोन्ही फरक असा दिसतो की जो रंग आहे त्या रंगाचा एक प्रकारची त्याच्यामध्ये गुणधर्म असतो. कोणाचा काळा रंग असेल तो ॲब्सॉर्ब करतो आणि पांढरा रंग असेल तर तो फेकून देतो, हे रिफ्लेक्ट करतो. हा जो गुणधर्म आहे. त्यामुळे तुम्ही बघा पंढरीचा वारकरी काळा बुक्का लावतो त्यावेळेला पूर्णपणे आतमध्ये ती शक्ती खेचली जाते. मग ह्या पांडुरंगामध्ये असलेली ही शक्ती तो खेचायचा प्रयत्न वारकरी करत असतो आणि ती जी खेचलेली शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावरती तो तिथपर्यंत जाऊ शकतो. मनाला आज्ञा केलेली असते की मला तिथे जायचं आहे आणि ती आज्ञा ते शरीर पाळतं. आणि तुम्ही बघा वारकरी जो आहे हा वारकरी कधी दमलाय वगैरे असं आपल्याला दिसत नाही. आपण मात्र थोडस चाललो, मॉर्निंग वॉक केला, दमलो. पण वारकरी हा तिथपर्यंत जातो, वर्षानुवर्ष जातो, कंटाळत नाही आणि संपूर्ण त्याच्या असलेल्या प्रवासामध्ये तो किदरलेला दिसत नाही, कायम आनंदी असतो. इतकं अवघड वाटतं आपल्याला, अरे फुगडी खेळतात, जमत कसे नाही ते. हे जे काही आहे त्यांच्यामध्ये आलेले गुणधर्म हे सगळे या चक्राचा हा परिणाम हा त्या ठिकाणी असतो. मग आपलं असं लक्षात येईल की याच्यामध्ये क्षमाशीलता हा गुणधर्म आणि त्यामुळे ते वारकरी बघा, वारकऱ्यांमध्ये हा दुस्वास नसतो, माऊली. प्रत्येकाला ते माऊली म्हणतात. एकमेकांना नमस्कार करतात. हा एकमेकांना नमस्कार का करतात? तर त्याच्यात आहे ते माझ्यात आहे, माझ्यात आहे ते त्याच्यात आहे आणि दोघंही एकमेकांच्या समोर लीन होतात. ही वस्तुस्थिती कशामुळे निर्माण होते? या आज्ञाचक्राचा भाग आहे. ही क्षमाशीलता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. ते कधी अशी चिंताना दिसत नाही तुम्हाला. फारसे काही त्यांना हे केलं. पंढरीला ते गेले, आपल्यासारखी व्यक्ती असेल, लवकर नंबर कसा लागेल याच्याकडे आपलं लक्ष असतं. लग्न जाता येईल का असं आपली प्रवृत्ती मनामध्ये बघा तुम्ही. ते शांतपणे 1,00,000 लोक तिथे जातात, शांतपणे ते दर्शन घेतात आणि त्याचं दर्शन घेतलं की त्यांच्या मनाचं पूर्णपणे समाधान हे त्या ठिकाणी होत असतं. हे जे काही आहे वैशिष्ट्य क्षमाशीलतेचं या आज्ञाचक्रामुळे निर्माण झालेलं असतं. दुसरं जे आहे तणावमुक्ती, आणि म्हणून ते तणावमुक्त असतात. जनरली आपण जर बघितलं तर खेडेगावातली जी माणसं आहेत ही बऱ्याचशा प्रमाणात तणावमुक्तीची आहे. एसटी स्टँडवर उभा राहिल्यानंतर आपल्याला गाडी केव्हा मिळेल असं होतं. ते लोक शांतपणे बसतात, न्याहारी करतात. त्यांना माहिती असते एसटी येणार, लांबना आवाज येतो, मग ते उठते. पण आपण अगोदरपासूनच उठून गाडी येते का काय असेल बघत, म्हणजे आपलं मन अस्थिर असतं. पण ते संपूर्ण तणावमुक्त अशा अवस्थेमध्ये ही लोक असतात, कारण त्याचं ते आज्ञाचक्र तिथे जागृत असतं. तिसरं वैशिष्ट्य बुद्धी आणि सिद्धीची प्राप्ती होते. कारण ते कुठेची आहे? इथे आहे, भूमध्याला आहे, मेंदूला जवळ आहे आणि याचा पिट्युटरी बॉडीशी संबंध आहे. मेंदूमध्ये जी पिट्युटरी बॉडी आहे त्याच्याशी संबंध आहे आणि म्हणून बुद्धी आणि सिद्धी प्राप्ती ही त्याच्यामध्ये होत असते. आता बुद्धी आपल्याला दाखवता येत नाही की घ्या बुद्धी असं आपण म्हणू शकत नाही. हा कागद घ्या मी म्हणू शकतो, पण बुद्धी घ्या असं आपल्याला म्हणता येत नाही. सिद्धी ही त्याला प्राप्त होते, ती सुद्धा ही सिद्धी घ्या असं नसतं. म्हणजे ही सुद्धा सूक्ष्म देहाचा हा भाग झाला, दाखवता येत नाही. मग आपण काय करतो, जे दाखवता येत नाही ते दुसऱ्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. माझं हात कसं चालतं हे तुम्हाला बघता येईल का? बघता येईल. डॉक्टरांच्याकडे जाऊन जर हे कट केलं तर बघता येईल तुम्हाला.
हार्ट दिसेल माझं कसं हे होतंय. आपण कॉलेजमध्ये असताना ते सायन्सला लोक आहेत त्यांना माहिती आहे बेडूक कापलेला असतो. त्या बेडकाचं आपण बघितलेलं आहे हार्ट कसं चालतं. पण ते दृश्य झालं. परंतु आपण काय करतो, जे दिसत नाही ते मग कार्डिओग्राम काढून आपण बघतो याचा हार्ट असं चालतो बरं का, म्हणजे वीक आहे का स्ट्रॉंग आहे ते सगळं आपण या दुसऱ्या माध्यमातून ते पाहत असतो. पण प्रत्यक्षात आपल्याला ते काही दिसत नाही. म्हणजे दिसत नाही तो सूक्ष्म देहाचा भाग त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की बुद्धी आणि सिद्धी प्राप्ती त्याला होते. आता ही सिद्धी काय असते, तर जे मानवाला एरवी आपल्याला पाहायला मिळत नाही अशा तऱ्हेसारख्या काही गोष्टी त्या व्यक्तीच्या आतमध्ये, त्याच्या मनामध्ये, त्याच्या चित्तामध्ये आणि त्याच्या मेंदूमध्ये तिथे काय म्हणतात रेकॉर्ड झालेल्या असतात. तर त्या मग ती व्यक्ती बाहेर काढते. आता एखादी व्यक्ती तुम्ही बघितली असेल, त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर आपल्याकडे बघून ती व्यक्ती आपण कोण आहोत, काय आहोत, कशी आहोत ते सांगते. फेस रिडिंग असते. आपण व्यक्ती पाहिलेल्या असतात की नुसतं पाहिल्याबरोबर तुमच्याबद्दल ते सगळं सांगणार. ही जी सिद्धी प्राप्त आपण म्हणतो ही या सगळ्या संतांना दिलेली, आणि या संतांना त्याचा सगळा अभ्यास तिथे झालेला आहे. आणि म्हणून ते पाहता क्षणी आपल्याला ओळखतात हा माणूस आपल्याला योग्य आहे की नाही. आपण गुरु म्हणतो ना, गुरु आणि शिष्य हे नातं. तर नुसता तो गुरु आणि शिष्य असं काही नसतं. मला जर कोणी गुरु म्हणाला, मी एखाद्या विद्यार्थ्याला शिष्य म्हटलं तर हे बरोबर नसतं. एक व्यावहारिक म्हणून आपण त्याला गुरु म्हणतो किंवा त्याला शिष्य म्हणतो. परंतु तुम्ही जर बघितलं की रामदास हे गुरु आहेत आणि कल्याण हा त्याचा शिष्य आहे, हे म्हटल्यानंतर तुम्हाला दोन्हीतला फरक लक्षात येईल. किंवा नाथांमध्ये तुम्ही जर बघितलं तर गोरक्षनाथ आहेत, याच्या शिष्य त्याच्यासारखा दुसरा शिष्यच झाला नाही. ही जी काही गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात, ही सिद्धी जी त्याच्यामध्ये त्यांना प्राप्त झालेली असते. तर गुरु ओळखतो की आपल्याला योग्य शिष्य कोण आहे, आणि मग तो येतो तुमच्याकडे. नेहमी अनुभव तुम्ही बघा की गुरु तुमच्याकडे येतो, तुम्हाला त्याला शोधायची गरज नाही. तर हा गुरु कोणत्याही रूपाने तो तिथे येऊ शकतो. तर ही जी सिद्धी त्याला प्राप्त झालेली असते ही या आज्ञाचक्राच्या त्या ठिकाणी जे स्टिम्युलस त्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे झालेली असते. आता याला 2 पाकळ्या, पहिले 4 होत्या, 6 झाल्या, 10 झाल्या, मग 12 झाल्या, 16 झाल्या, आणि एकदम 2 वर येईल. आणि ह्या 2 मध्ये ज्या पाकळ्या आहेत त्याचं बीज आहे ओम. त्यामुळे ह्याच्या पुढे कधीही तुम्ही ओंकार ज्या वेळेला म्हणा वर्गामध्ये, त्यावेळेला इथे लक्ष ठेवा. हे ओम हे त्याचं बीज आहे, आज्ञाचक्राचं बीज हे त्या ठिकाणी आहे. याचा रंग पारवा आहे, आत्मतत्व ते आहे, म्हणून त्याला महत्व जास्त आहे. सूर्य हे त्याचं देवता किंवा ग्रह आपण ज्याला म्हणतो, आता म्हणजे ग्रह बघितले त्याचा सूर्य हा ग्रह त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि देवता ही आत्मनच असल्यामुळे आत्म जे आहे ते आत्मसात जर करायचं असेल तर आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पाहिजे आज्ञाचक्रावर पाहिजे. आणि म्हणून ओंकार म्हणताना आज्ञाचक्रावरती मन कॉन्सन्ट्रेट करून ओम म्हणायचं. ओम असे 3 आपले उच्चारण त्यातून केले की त्याचा इफेक्ट तुम्हाला वेगळा मिळायला लागेल. पण आता असं करून बघा, तुम्हाला वेगळा त्या ठिकाणी अनुभूती ही पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये राग आहे भूप किंवा भूपाली. तर त्याच्यामधलं एक ध हा त्याचा स्वर आहे आणि त्याचं उदाहरण आहे देखा एक ख्वाब तो सिलसिले हुए, हे जे गाणं आहे या रागातलं आहे. दुसरं उदाहरण आहे घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला, उठिल वकरी वनमाळी उदया,
ही आपण सकाळी भोपाळी ऐकत असतो. त्यानंतर सहेला रे सहेला रे, ही किशोरी आमोणकरांची चीज ही आहे. तसंच तरी प्रिये बहार रात्रीचा समय सर्वी येतो शकाल हा प्रिये बहार. तर यातलं काही आपण ऐकलं आणि तिथं जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपल्याला त्याचे इफेक्ट्स हे मिळू शकतील आज्ञा चक्र. आणि शेवटचे जे चक्र आहे हे सहस्रार चक्र हे सगळ्यात शेवटचं चक्र जे आपल्या शेंडीपाशी असतं. मी मुंज मुलगा बघितला असेल किंवा भय्य लोक बघितले असतील, त्यांची शेंडी थोडीशी इथे मागे असते आणि तिथे घेरा असतो गोल. ती जी शेंडीचं स्थान आहे ते शेंडीचं स्थान हे सहस्रार चक्राचं आहे. आणि ज्या वेळेला या सहस्रार चक्राच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की तिथे सगळं कॉन्सन्ट्रेट आहे, सगळं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या भोवती साधारण 4 बोटं असं एक तेज असतं जे आपल्याला दिसत नाही. त्याला ऑरा असा आपण शब्द वापरतो. तेजोवलय हे प्रत्येकाच्या शरीराभोवती असतं. जनावर असो किंवा माणूस असो, त्याच्या भोवती हे तेजोवलय आहे. आणि हे तेजोवलय काही वेळेला असा लक्षात येतं की त्या तेजोवलयाचा परिणाम असा होतो की एखादी व्यक्ती आपल्याला नकोशी वाटते, कारण तो ऑरा आणि तुमचा ऑरा जमत नाही. त्यातले जे गुणधर्म आहेत त्याचे ते आपले जमत नाहीत. आणि म्हणून या ऑराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हे जे सगळं एकवटलेलं आहे, हजारो पाकळ्या त्या ठिकाणी आहेत. तिथे जर आपण पाहिलं की त्याला जर का ते जागृत झालं तर त्याच्या मागे तेजोवलय तयार होतं. आणि आपण दिव्य म्हणतो की दिव्यता त्या ठिकाणी येते. आणि आपण बघा सगळ्या देवांच्या मागे असं गोल चक्र दाखवलेलं असतं. हे गोल चक्र म्हणजे ह्या सहस्रार चक्राचा तो परिणाम पूर्णपणे ते जागृत त्या असलेल्या व्यक्तीचं किंवा त्या असलेल्या देवतेचं ते असतं. आणि हे दिव्य शरीर त्यांना त्याच्यामध्ये पाहता येऊ शकतं. आता याची देवता आहे निरंजनी. निरंजनी नारायणीचा शब्द वापरतात. हा निरंजन आहे, शिव नाही आहे, शंकर नाही, निरंजन. म्हणजे त्याला कुठल्याच तऱ्हेची त्याला आपण विकार म्हणतो किंवा कुठल्या प्रकारचे दोष त्याच्यामध्ये नाही. असा निर्दोष अशा प्रकारची देवता किंवा अवस्था ही निरंजन ही त्याची देवता आपल्याला सांगितली गेलेली आहे. आणि सगळी तत्व तिथे एकवटलेली आहेत. सगळी तत्व तिथे एकवटलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. इथे आकाश येऊनच गेलेलं आहे. आणि मग इथे आल्यानंतर इथे सगळी तत्व एकवटलेली आपल्याला दिसतात. त्याचा शासक आहे चंद्र. म्हणजे ग्रह जर म्हटला तर चंद्र. आणि त्याचा रंग आहे जांभळा. तान्ना पिहिनी पाजा, जांभळा. जांभळा रंग त्या ठिकाणी आहे. आता याचं जर आपण हे पाहिलं वैशिष्ट्य तर आनंदमयता आणि शांती ही त्याची वैशिष्ट्य आहे. तुम्हाला पंचकोश माहिती असते. अन्नमय कोश,
असे कोश काही असे तयार नाही केलेले, पण शरीरामधले ते पार्ट आहे. आपण जे अन्न भक्षण करतो म्हणजे रमबीज आलं, ते अन्न आपण घेतलं, त्याच्यापासून पोचलेला देह जो आहे, हा देह झाला अन्नमय कोश. मग दुसरा त्या ठिकाणी तयार होतो मनोमय कोश. मग हे जे मनाचे जे सगळे खेळ चालतात आपल्या, मी यायचं का नाही, मी बसायचं का नाही, हे जे सगळे मनातले विचार सगळे जे चालू असतात, त्याच्यानुसार आपलं सगळं दिनक्रम हा त्याच्यावर अवलंबून असतो. तो मनोमय कोश त्या ठिकाणी. मग तशाच तऱ्हेने पुढे आपल्याला असं लक्षात येतं की विज्ञानमय कोश एक असतो. मग विज्ञानमय कोशामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपली जी अवयव आहेत, हात आहेत, पाय आहेत, डोळे वगैरे, यांनी चाललेलं जे कार्य आहे हे सगळं त्याच्यामध्ये ज्ञानमय कोश आहे. आणि शेवटी आनंदमय कोश. आता आनंदमय कोशामध्ये गेल्यावर काहीही राहत नाही, निव्वळ आनंद. या आनंदाचं वर्णन पण करता येत नाही. आनंदाचे दोन्ही आनंद तरंग, हे तुकोबांनी सांगितलं. म्हणजे तुकोबा त्यापर्यंत पोहोचले होते, सहस्रार चक्रापर्यंत त्यांची मजल गेलेली होती, आणि म्हणून त्यांना ती अनुभूती आली. आणि ती अनुभूती त्यांनी या अभंगामध्ये लिहून ठेवली. आनंदाचे दोन्ही आनंद तरंग. तर ही जी आनंद हा जो आहे, हा आनंद जर आपल्याला हवा असेल जीवनातला, आणि ती अवस्था केव्हा येते, ज्या वेळेला समाधीमध्ये व्यक्ती जाते, त्यावेळेला ती गोष्ट येते. आणि एक अनुभव असा आहे, एका गृहस्थांनी काही व्यक्तींना समाधीमध्ये नेलं. अशा व्यक्ती आहेत की ज्या नेऊ शकतात. नेल्यानंतर एक गोष्ट अशी झाली की ती नंतर उतरायला पाहिजे ना, समाधी अवस्थेत ना पुन्हा बाहेर यायला पाहिजे. तर ती यायलाच तयार नाहीत. त्या ज्या व्यक्ती होत्या ते यायला तयार नाही, आम्हाला यायचं नाहीये. कारण आनंदमय कोशामध्ये गेल्यानंतर कशाला इथं परत यायचं, अशी जी काही अवस्था त्या व्यक्तीची होते. शेवटी कसं बसं त्या व्यक्तीनी त्यांना, त्यांच्याकडे पण ती विद्या होती कसे उतरवायची याची समाधी, त्यामुळे त्यांनी हात ठेवून त्या व्यक्तीला खाली आणलं पाहिजे. अन्यथा काय झालं असतं, ती व्यक्ती वर गेली, याचा अर्थ ती पुन्हा पृथ्वी तलावर आली नसती, पूर्ण कोमामध्ये गेली असते कायमस्वरूपी. तर हे जे आपण म्हणतो ब्रेन डेड शब्द आहे बघा, ब्रेन डेड, तर अशी अवस्था ही आनंदमय कोशामध्ये. पण इथे काय होतं, फिजिकली ब्रेन डेड मध्ये तो परत येणार नाहीये, पण आनंद कोशात गेलेली व्यक्ती परत येणार आहे नॉर्मल तुमच्या जीवनामध्ये. तर हा आनंद आपल्याला जर घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या स्टेप्समधनं आपल्याला घरापासून आपण हळूहळू ध्यान वरती 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 नेत जायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेव जे होते, या ज्ञानदेवांना ती सगळी विद्या अवगत होती. आणि म्हणून त्यांनी काय केलं की ज्या वेळेला त्यांना मांडे भाजायची वेळ आली, त्यावेळेला त्यांनी रमबीजापाशी आपलं मन कॉन्सन्ट्रेट केलं. त्या ठिकाणी अग्नी तत्व जागृत केलं आणि त्याच्यावरती त्याच्या बहिणीने मांडे भाजले. ही कथा जी आहे, ही कथा ही त्या प्रकारची आहे, कारण त्यांना ती विद्या अवगत झालेली होती. पण त्यांनी ती जनासाठी काही त्यांनी त्याचं केलं नाही, त्यांनी त्याचा उपयोग फक्त तेवढ्या पुरताच केला. आणि हीच गोष्ट असते की त्याचा सर्रास वापर करायचा नसतो, अतिवापर पण योग्य नसतो कुठल्याही गोष्टीचा. त्यामुळे स्टेप बाय स्टेप एक चक्र जागृत करा, ते जागृत झाल्यासारखं वाटलं की दुसरं करा, तिसरं करा, अशी तुम्हाला चक्र जागृत करता येऊ शकते. याच्यावर अजून एक मेथड आहे जी माझ्या मनामधली आहे. तर त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की तुम्ही जर त्या रंगाच्या उजेडामध्ये बसला तर आणखी प्रभावीपणे ते चक्र तुम्हाला जागृत करता येईल. पण आपल्या 1 रूम 3 रूम किचन मध्ये ते शक्य नाही. स्वतंत्र त्याला लॅबोरेटरी सारखी रूम पाहिजे,
की ज्या रूममध्ये तुम्ही शांतपणे बसू शकता आणि ती साऊंड प्रूफ पाहिजे. नंतर मध्ये दत्तकृष्णाई मधले आवाज येत आहेत, तिथे बँड वाजतोय, तिथला मुफर इथपर्यंत ऐकू येतोय आणि मग सगळं डिस्टर्ब होत होत आहे. तसं होता कामा नये. ते साऊंड प्रूफ रूम पाहिजे. तिथे तुम्ही बसायचं. एकेका चक्राची जागृती करत असताना त्या रंगाचे जर का दिवे तिथे असतील, म्हणजे मूलाधार मला जागृत करायचा आहे, त्यावेळी मी लाल रंगाचा दिवा तिथे चालू असेल तर लवकर अजून वातावरण निर्मिती तिथे होऊ शकते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ही चक्र जागृती करता येऊ शकते. आता त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्याचा राग आहे दरबारी किंवा भैरवी. आता दरबारी जो राग आहे त्यातली एक जी चीज आहे, घर जाने दे चांद मोरी भैया, घर जाने दे चांद मोरी भैया, ही दरबारी मधली ख्याल आहे. हा दुसरं मुगनयनाय रसिक मोहिनी, मुगनयनाय रसिक मोहिनी, हे आपलं नाट्यगीत. तिसरं उदाहरण आहे, हंगामा है क्यों बरपा, थोडी सी जो पीली है, आणि पहिल्यानंतर ते तिकडे सहस्रारामध्ये जात असतात. असंही आपल्याला लक्षात नाही. चौथं उदाहरण त्याच्यामध्ये घेतलंय, झनक झनक तोरी बाजे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया. तर हे जर आपण पाहिलं, मन्नाडेंनी गायलेलं आहे तर हे आपल्याला दरबारी रागामधलं हे पाहता येईल. आणि भैरवी राग जो आहे, आता तुम्ही बघा गाण्याची कोणतीही मैफल भैरवी शिवाय पूर्ण होते. गाणं ऐकत असताना, वेगळे राग ऐकत असताना तुमच्या हे जे प्लेक्सस आहेत ते कार्य करीत असतात आणि सरते शेवटी तुम्हाला अंतिम गोष्टीला पोहोचायचं आहे. आता आपण काय पाहिलं, सा रे ग म प ध, इथे निशा देतो आणि अजून सा वर आहे, इथे नाहीये. सहस्राराच्या पेक्षाही वरती अजून एक आधांत्रिक चक्र आहे. तुम्ही जर साधकांना जर बघितलं असेल, आम्ही बघितलेला आहे म्हणून सांगतो की तो साधक पूर्णपणे त्या अवस्थेत गेला, समाधी अवस्थेत, की तुम्ही इथे हात ठेवून बघा, तुम्हाला गार असं थंडावा जाणवेल. अशी खालून वर वायू जसा काही वरती जातो आहे असं ते जाणवेल. तर हे जे इथे असलेला जो जाणवे, ती तो सा इथे आहे, ती खरी तुमची समाधीच्या वरची जी अवस्था असते. आणि म्हणून तुम्ही बघा, गाण्याचा कोणताही जलसा झाला ती भैरवी झालीच पाहिजे असं नेहमी असतं. त्या भैरवी मधलं आपल्याला लक्षात येईल, रमया वस्तावया, रमया वस्तावया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, रमया वस्तावया. आपल्याला काय वाटतं, पण हा भैरवी राग ते आपल्या लक्षात येत नाही. दुसरं आहे सर्वात्मका सर्वेश्वरा, ही जी आपण जितेंद्राभिषेक ते हे भैरवी मधलं ते भजन आहे. तिसरं आहे जे कुमार गंधर्वांनी म्हटलेलं आहे, प्रभुवजी कमला मनी तोशिला, प्रभुवजी कमला मनी तोशिला. त्याच्यानंतर अजून एक काय त्याला म्हणता येईल, गझल टाईप आहे आणि ती बहुतेक निर्मला अरुण यांनी गायलेली आहे. जामै तो सेनाई बोलू, जामै तो सेनाई बोल, आजा सवरिया, आजा सवरिया, जामे तो ही अशी ती भैरवी जी आहे, त्या भैरवीनं आपण आजचं हे संपवतो आहोत.
तर ही भैरवी ज्या वेळेला गायली जाईल तर त्या भैरवीचे स्वर तुम्ही जेव्हा ऐका त्यावेळेला हे सहस्रार चक्र हे तुमचं जागृत झालेलं असेल. तर अशा तऱ्हेने आपण ज्या वेळेला या सप्तचक्रातून ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल की आपला जो सूक्ष्म देह जो आहे या सूक्ष्म देहाचं कार्य चालू झालेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं की स्थूल शरीर आपण पाहतो ते, दुसरं कारण शरीर कशासाठी आपण आलो ते, आणि तिसरं हे ज्याच्यासाठी आलो त्याचं जर काही करायचं असेल तर या सूक्ष्म शरीराची व्यापार जो आहे तो चालू ठेवायला पाहिजे. काही केलं नाही तरी तो चालू असतो, पण जाणीवपूर्वक जर आपल्याला तो करायचा असेल तर त्याच्यासाठी असलेली ही 6 स्थानं जी आहेत, षटचक्र जी आहेत, या षटचक्रांचा जर आपण जागृती करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण आपलं जीवन सार्थक झालं असं आपण त्याला म्हणणार. म्हणून बघा, भैरवी झाली की सार्थक झालं मैफिलीचं. तसंच हे जर सगळं आपलं जर का जागृती आपली झाली तर आपल्या जीवनाचं ते सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा तऱ्हेने आम्ही प्रयत्न केलेला आहे सूक्ष्म शरीर काय आहे ते सांगण्याचा. आणि माझे 2 शब्द म्हणजे जे सहस्रार चक्राचे 1000 शब्द त्याच्यामध्ये जे झालेले आहेत तिथे जाऊन